सध्या पुतळ्यावरून राजकारण रंगतंय, पाहूयात। शिवराय आपले दैवत, 1 वर्षातच पुतळा पडणं ही सर्वांना धक्का देणारी बाब। महाराष्ट्रामधील 13 कोटी जनतेची माफी मागतो, अजित पवार यांचं विधान। मी केलं काय केलं त्याचा सगळ्या तपास लागला पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण राज्य सरकारने गांभीर्यानं हाताळायला हवं। काही राज्यातील मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानामुळे भाजपमधील केंद्रीय नेते नाराज, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दौरा नियोजित असूनही राणेंनी मुद्दाम वाट अडवण्याचा प्रयत्न केला। फडणवीसांच्या गृह खात्यानं मुद्दाम खतपाणी घातलं। आम्ही राणेंच्या धमकीला भीक घालणार नाही, आमदार वैभव नाईक आक्रमक। लोकसभेमध्ये नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी पैसे वाटले। शिवरायांच्या पुतळा उभारणीमधील पैसा निवडणुकीमध्ये वाटला, ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा आरोप। मालवणमधील शिवरायांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसवला नव्हता। 12 डिसेंबरला मोदींना पत्र दिलं होतं, संभाजीराजेंची माहिती। मालवणमधला पुतळा जोरदार वाऱ्यानं पडला हे सिद्ध झालंय। यापेक्षाही मोठा पुतळा मालवणमध्ये उभारला गेला पाहिजे, ही विनंती मी देवेंद्र फडणवीसांना करते, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं वक्तव्य। 1 सप्टेंबरला मनोज जरांगे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जाणार। राजकोट किल्ल्यावर जाऊन जरांगे पाहणी करणार। फडणवीस खरे शिवभक्त असतील तर त्यांनी केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्यानं मारलं पाहिजे। राऊतांचा हल्लाबोल तर छत्रपतींचा अवमान करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांचा जाहीर निषेध करून राजीनामा घ्या, सुप्रिया सुळेंचा केसरकर यांच्यावर हल्लाबोल। शिवरायांच्या पुतळ्याबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, खूप वाईट झालं, पण वाईटातून काहीतरी चांगलं होईल असं म्हणालो, दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। मात्र पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार झाल्यावर केसरकर भडकले।